नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय अंकगणिताचे अर्थात मॅथमॅटिक्सचे आलेले प्रश्न आपल्याला बघायचे ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मी ते समजावून सांगणार आहे। काही ठिकाणी एकदम शॉर्टकट मेथड्स आहेत, काही ठिकाणी थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे। आजचे प्रश्न जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या आणि इतर घन संख्या वगैरे जे आहेत त्या सगळ्या संख्यांच्या संदर्भातले हे आजचे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 1 आहे 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तुमच्या समोर ऑप्शन आहे 7, 9, 10, 8। बघा पहिला मुद्दा येतो जोडमूळ संख्या कशाला म्हणायच्या। जोडमूळ संख्यांना आणखी एक शब्द आहे तो म्हणजे जुळ्या मूळ संख्या। बघा जुळ्या मूळ संख्या म्हणजे मुख्यत्वे या मूळच संख्या आहेत मात्र त्या जुळ्या आहेत, ज्याला आम्ही 2 प्राइम नंबर असं सुद्धा म्हणतो किंवा ज्याला ट्विन प्राइम्स असं सुद्धा म्हटलं जातं। हे इंग्रजीमध्ये नावही तुम्ही लक्षात ठेवू शकतात। ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे। आता मुद्दा जुळ्या कशाला म्हणायचं? दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असेल ना तर त्यांना आम्ही जोडमूळ संख्या असं म्हणतो आहे, किंवा दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर तिला आम्ही जोडमूळ संख्या असं म्हणतोय। म्हणजे समजा आम्ही म्हटलो की चला 5 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, या दोघांच्या मध्ये एकच संयुक्त संख्या आहे ती 6, म्हणजे दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे किंवा दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या आहे तिला आम्ही जोडमूळ संख्या म्हणतो। सगळ्यात महत्त्वाचं जोडमूळ संख्या या मुख्यत्वे मूळ संख्या असतात। जोडमूळ संख्यांचा सामायिक विभाजक कोणता असतो असं जर तुम्हाला विचारलं तर या दोघांना एकाच संख्येने भाग जातो तो विभाजक कोणता, सामायिक विभाजक कोणता, तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे की तो सामायिक विभाजक हा 1 असतो। सर्वात लहान जोडमूळ संख्यांची जोडी जर तुम्हाला विचारली तर 3 आणि 5 ही सर्वात लहान जोडमूळ संख्यांची जोडी आहे। आता 1 ते 100 पर्यंत ज्या जोडमूळ संख्या आहेत त्या 8 आहेत। कोणत्या आहेत बरं त्या 8 जोड्या? बघा पहिली 3 आणि 5 ची जोडी आहे, दुसरी 5 आणि 7 ची जोडी आहे, तिसरी 11 आणि 13 ची जोडी आहे, त्याच्यानंतर 17 आणि 19 ची जोडी आहे, पुढे 29 आणि 31 ची जोडी आहे, त्याच्यानंतर 41 आणि 43 ची जोडी तुम्ही बघतायत, पुढे आणि आणखी 59 आणि 61 ची एक जोडी आहे, त्याच्यानंतर 71 आणि 63 ची जोडी आहे। म्हणजे 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73 माफी असं आहे। किती जोड्या झाल्या हो? 4 2 8, एकूण 8 जोडमूळ संख्यांचे जोड्या आहे। मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे, हा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे, अहमदनगरच्या पोलीस भरतीला 2018 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। जोडमूळ संख्यांवरचा प्रश्न तुमचा चुकणार नाही असं मला तरी वाटतं। आता एक लहानसा मुद्दा आलाय बघा, संयुक्त संख्या नावाचा एक शब्द आला होता की दोघांच्या मध्ये एक संयुक्त संख्या असते। कशाला म्हणतात हो तुम्ही संयुक्त संख्या? बघा मुद्दाम या बाबी मी तुम्हाला सांगूया, जे नवीन मित्र आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी। याला कंपोजिट नंबर असा शब्द इंग्रजीमध्ये, कंपोजिट नंबर म्हणजे मूळ संख्या सोडून मूळ संख्या व्यतिरिक्त ज्या काही आहेत ना त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत। मूळ संख्या व्यतिरिक्त इतर सगळ्या संयुक्त संख्या आहेत। याच्यामध्ये 1 ने भाग जातो, स्वतः त्या संख्येने भाग जातो आणि इतर एकातरी संख्येने भाग जातो। 1 ने तर जातोच, स्वतः त्या संख्येने भाग जातोच आणि इतर कोणत्याही एखाद्या संख्येने भाग जातो। म्हणजे किमान 3 विभाजक असतातच संयुक्त संख्येला। हा एक लहानसा नियमच या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा, किमान 3 विभाजक असतातच। म्हणजे समजा मी म्हटलो की 12 ही संख्या आहे, ओके, मग 12ला एक हा एक विभाजक आहे, दुसरा तुमचा 4 हा विभाजक आहे, 3 हा विभाजक आहे, 6 हा विभाजक आहे। म्हणजे या ठिकाणी विभाजक कमीत कमी 3, म्हणजे कमीत कमी 3 विभाजक असतात संयुक्त संख्येला। ती गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येते संयुक्त संख्या ही। आता तुम्हाला विचारलं की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तुम्ही काय सांगाल? सर्वात लहान, बरं सर्वात लहान संयुक्त संख्या जर तुम्हाला विचारली तर उत्तर तुमचं आलं पाहिजे 4।
आता सर्वात लहान विषम असणारी संयुक्त संख्या जर तुम्हाला विचारली तर ती मात्र 9 आहे. विषम हा सर्वात लहान. आता 1 ते 100 दरम्यान तुम्हाला उद्या जर विचारलं की संयुक्त संख्या किती 1 ते 100 दरम्यान, तर ते 74 आहे. कारण की आम्हाला माहिती आहे मूळ संख्या किती आहे, तो 25 आहेत. पण 1 ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्त नाही. म्हणजे 25 + 1 26, मूळ 25 आणि 1 26 सोडली की राहिल्या किती 74. या संयुक्त संख्या आहे. उद्या तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, संयुक्त संख्यांची बेरीज किती 1 ते 100 मधल्या, तर ती 39 89 ही बेरीज आहे संयुक्त संख्यांची. बरं, मग संयुक्त संख्या सम असतात की विषम असतात, तर दोन्हीही असतात. सम आणि विषम अशा दोन्हीही प्रकारच्या त्या संयुक्त संख्या असतात. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. 12 101, 9 39, 9 49, 11 111, 19 247 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? बघा, सहमूळ संख्या. आधी त्या संख्यांची व्याख्या काय आहे? याला को प्राईम्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? को प्राईम्स सहमूळ संख्यांना. यांना सापेक्ष मूळ संख्या असंही म्हटलं जातं. सापेक्ष मूळ संख्या असंही म्हटलं जातं. का? ज्या दोन संख्यांचा 1 हा एकमेव सामायिक विभाजक असतो, कॉमन फॅक्टर असतो 1, त्या सहमूळ संख्या असतात, त्या सापेक्ष मूळ संख्या असतात. आता या सापेक्ष मूळ संख्या किंवा सहमूळ संख्यांनाच आम्ही परस्पर मूळ संख्या असंही म्हणतो. काय म्हणतो? परस्पर मूळ संख्या असंही म्हणतो. कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. बघा, क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी जी आहे त्यांना आम्ही सहमूळ संख्या असं म्हणतोय. आणि सहमूळ संख्यांच्या जोडीमधली प्रत्येक संख्या ही स्वतः मूळ संख्या असेलच असं मात्र नाहीये. जोडमूळ संख्येची जोडी ही सहमूळ संख्येची जोडी असते, मात्र सहमूळ संख्येची जोडी ही जोडमूळ संख्या असेलच असं नाही. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. मग या ठिकाणी तुम्हाला दिलंय 12 101 सहमूळ संख्या आहे का? यस आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिले 9 39 सहमूळ संख्या आहे का? तर यस आहे. 9 49 यस आहे. 11 111 आहे. 19 247 आहे. या सगळ्या सहमूळ संख्या आहे, कारण की या सगळ्यांमध्ये 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे. 1 सगळ्यांचा विभाजक आहे ना 1, म्हणून यांना आम्ही सहमूळ संख्या म्हणतो. बघा, इंटरेस्टिंग आहे सहमूळ संख्या. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही? बघा, जोडमूळबद्दल आपण खूप सारं बघितलं, डिटेलमध्ये समजून घेतलं. ट्विन प्राईम्सबद्दल 71 73 41 43 55 57 59 61 कोणती जोडी नाही सहमूळची? 71 73 आहे का? यस आहे. 41 43 यस आहे. 59 61 येस आहे. 55 57 नाही आहे. बघा, जोडमूळ संख्यांची जोडी 55 57 नाही. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे आपण जातोय. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? बघा, कोणती संख्या मूळ संख्या नाही? 137 173 811 437 मूळ संख्या कोणती नाही? प्रश्न भारी आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे. उत्तर देता आलं पाहिजे. मूळ संख्या आम्ही कशाला म्हणतो हा मुद्दा आहे पहिला. मूळ संख्या म्हणजे ज्याला कशानेच भाग जात नाही त्या संख्येशिवाय. या ठिकाणी जर बघितलं 137 ला जातोय का कशाने भाग? जातोय. 7 आणि 3 10 आणि 1 11 बेरीज होती, याची नाही जाते भाग. 173 ला जातोय का? पुन्हा याची बेरीज 11 होती, नाही जाते भाग. 8 आणि 1 9 आणि 1 10 811 ला भाग जातोय, नाही जाते. 437 ला जातोय का? 7 आणि 3 10 आणि 4 14 या ठिकाणी भाग जातोय का? यस. 19 ने भाग जातोय. 19 ने भाग जातोय 437 ला. म्हणून या ठिकाणी मूळ संख्या नाही आहे 437, कारण मूळ संख्येला कशानेच भाग जात नाही ती संख्या सोडून. मग या ठिकाणी 437 ही एक संयुक्त संख्या आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मित्रांनो, हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, कळत असतील, यातून तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की लाईक करत चला, शेअर करत चला. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे आपलं, ते डाउनलोड करून घ्या. आपल्या मित्रांना शेअर करा.
चॅनलला सबस्क्राईब करा. आगामी काळातल्या विविध परीक्षा, पोलीस भरती विशेषतः आपण त्याच्यावर फोकस करतोय. सरळ शिवीच्या विविध परीक्षा त्याचे बॅचेस तुम्हाला अभ्यास करता ॲपवर भेटतील. 28च्या अगोदरची क्रमाने येणारी तिसरी त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न तुमचा नाही चुकणार. त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न चुकवायचाच नाही आहे, कोणालाच नाही चुकवायचा आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही कोणीही त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न चुकवणार नाहीत. इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा असा प्रश्न आहे. बघा, त्रिकोणी संख्या तुम्हाला कशी काढायची मी सांगितलं आधी. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी करायचं काय, तुम्हाला दिलं काय आहे 28. तुम्हाला 28ची दुप्पट करायची, 28 गुणिले 2. बघा, त्रिकोणी संख्या दिलेली आहे, तुम्हाला काय करायचं आहे. त्रिकोणी संख्या दिलेली आहे, तुम्हाला 28 गुणिले 2 करायचे. 56 केले. 56च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 7 7 49. 49चं वर्गमूळ 7 आहे. तुम्हाला विचारलं त्याच्या अगोदरची तिसरी संख्या, मग 7 वजा 3 बरोबर 4. म्हणजे थोडक्यात पाया. काय थोडक्यात पाया तुमचा काय येतो आहे, 4 येतो आहे. काय येतोय, 4 येतो आहे. लक्षात ठेवायचं. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्रिकोणी संख्येवरचे उत्तर कोणाचंही चुकणार नाही असं मला वाटतं. आता त्रिकोणी संख्येचा पाया दिला आहे आणि त्रिकोणी संख्या काढायला सांगितली. मी तुम्हाला सांगितलं n अधिक 1 भागिले 2 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे आता या ठिकाणी समजा पाया 4 आहे, मग तुम्हाला याच्यावरून त्रिकोणी संख्या काढायला सांगितलं तर काय येईल, 4 गुणिले 5 भागिले 2. 2 दुनी 4, 5 दुनी 10. या ठिकाणी त्रिकोणी संख्या 10 येऊन जाईल. काय येऊन जाईल, इष्ट संख्या म्हणतो आपण तिला, ती 10 येऊन जाईल. ती तुम्हाला माहीत असलं पाहिजे. खालीलपैकी चौरस संख्या कोणती. चौरस संख्या ओळखायला सांगितले. 444 578 500 784. चौरस संख्या कशाला म्हणायचं, याला स्क्वेअर नंबर असाही शब्द आहे. स्क्वेअर नंबर किंवा याला परफेक्ट नंबर असंही आम्ही म्हणतो. स्क्वेअर नंबर किंवा परफेक्ट नंबर. मित्रांनो, ज्या पूर्ण वर्ग संख्या असतात ना, पूर्ण वर्ग, कोणत्या तरी संख्येचा वर्ग, त्यांना आम्ही चौरस संख्या म्हणतोय. 1 4 9 16 25 या चौरस संख्या आहेत. म्हणजे समजा 64 म्हटले तुम्ही, वर्ग आहे ना कशाचा तरी. आता या ठिकाणी कोणता वर्ग आहे मला सांगा. 444 आहे का, 578 आहे का, नाही आहे. 500 नाही आहे. 784 आहे ना, 28चा वर्ग आहे. आता तुम्हाला उद्या विचारलं, इथे उत्तर येते 784. तुम्हाला विचारलं सर्वात लहान चौरस संख्या कोणती. सर्वात लहान उत्तर काय येईल तुमचं, सर्वात लहान चौरस संख्या 1 आहे. आणि चौरस संख्यांचे एकक स्थानी 2 3 7 8 ही कधीच नसतात. तर पूर्ण वर्गाच्या स्थानी हे शब्द, हे अंक नसतात, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला पूर्ण घनसंख्या सुद्धा माहीत असली पाहिजे. जसं इथे चौरस संख्या आम्ही पूर्ण वर्गाला म्हणतोय ना, तशी पूर्ण घनसंख्या, ज्याला परफेक्ट क्यूब म्हणतोय आम्ही. म्हणजे या संख्या एखाद्या नैसर्गिक संख्येचा घन असतात का. म्हणजे तुम्हाला उद्या म्हटलं समजा 1 पूर्ण घनसंख्या आहे, 8 पूर्ण घनसंख्या आहे, 27 64 125 पूर्ण घनसंख्या आहे. त्याच्यानंतर पंचकोनी संख्या नावाची सुद्धा कन्सेप्ट आहे. पंचकोनी संख्या कशाला म्हणणार तुम्ही पंचकोनी संख्या. दिलेल्या संख्येएवढे जर बिंदू काढले आणि त्याच्यापासून जर पंचकोन तयार होत असेल ना, त्याला पंचकोनी संख्या असं म्हणतो आम्ही. त्याचं खरं म्हणजे एक सूत्र आहे. पंचकोनी संख्या P आणि खाली असं पायाशी n याने दाखवतात. त्याच्यामध्ये 3 n वर्ग वजा n भागिले 2 असं पंचकोनी याचं सूत्र आहे, संख्यांचं सूत्र आहे. मग पंचकोनी संख्येमध्ये 1 5 12 22 35 51 70 या काही पंचकोनी संख्या आहेत, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न आहे. 78 नंतरची 7वी त्रिकोणी संख्या तुम्हाला विचारली. मित्रांनो, तुम्हाला जे दिलंय ना त्याची दुप्पट करा. बस 78 गुणिले 2 करा. किती येत आहे, 156. 156च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 144. कितीचा वर्ग आहे, 12चा. मग तुम्हाला काय विचारलं, त्याच्यानंतर येणारी 7वी संख्या, मग 12 अधिक 7 बरोबर 19. बघा बरं. पण इथे ऑप्शन काय,
152, 133, 171, 190 तुम्हाला या ठिकाणी दिली आहे. 7वी त्रिकोणी संख्या म्हटलं आहे. तुमचं 19 काय आलं आहे? पाया आला आहे. मग पायावरून तुम्हाला संख्या काढायची. मग 19 गुणिले 20 भागिले 2 हे आमचं सूत्र आहे त्रिकोणी संख्या काढण्याचं. बेद आहे 20, 19 10 190. 190 ही तुमची त्रिकोणी संख्या आहे, लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, अभ्यास कट्टा ॲपवर आपण ग्रामसेवक भरती, सरळ सेवा, आरोग्य भरती, पोलीस, तलाठी, कृषी सेवक, महाडीटी, मनपा या सगळ्या बॅचेस बघतोय आणि गणित बुद्धिमत्तेची स्पेशल बॅच सुद्धा आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन होऊ शकतात आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगू शकतात. चला, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लाईव्ह सेशनसुद्धा होत आहेत. जेव्हा मी थोडंसं बाहेर असतो तेव्हा रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर्स तुम्हाला टाकत असतो. इतर वेळेस आपले लाईव्ह ॲपवर होत असतात. थांबतो. धन्यवाद.